नका मारू विनाकारण मी होणार तुमची सुना नका मारू विनाकारण मी होणार तुमची सुना नका मारू विनाकारण मी होणार तुमची सुना नका मारू मग मारला नाहीस तर अशाने तरी माझ्या मुलाची सुटका होईल. मारायच्या अगोदर मीच तुला मारते. अजूनही वेळ गेली नाही.
मला माझ्या पद्धतीने तुला समजावं लागेल. आणि जर तू मानत नसशील ना तर या लोकांच्या समोर तुला तोंड सुद्धा दाखवण्याच्या लायकीची ठेवणार नाही. तर बोल, तयार आहेस की नाही? नाही नाही मामाजी नाही. मला काही जरी झालं ना तरी तरी मी विक्रमचा नाच कधी सोडणार नाही. मी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते करा. पण पण मी विक्रमचा नाच कधीच सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. असं. म्हणजे तुला सांगूनही समजत नाही, नाही का? ठीक आहे, बघ आता. रामखोर, हे काय करतात? आणि दुसऱ्याच्या मुलीला मारण्यात आल्यावर तुम्हाला दिलं करू यो. काय? तू स्वतःच्या बापाला अधिकार सांगतोयस? स्वतःच्या बापाचा मान राखू शकत नाही एवढा निर्लज्ज झालायस तू. अरे या गावामध्ये मी इज्जत कमवली आहे आणि ती इज्जत सुद्धा तुम्हाला मिळतोय. आणि तेही एक पाटलाचा पुत्र म्हणून. जर का तू या मुलीसोबत लग्न केलास ना तर तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद असतील. वाह वाह, फार छान. काय म्हणता पाटील साहेब? तुम्ही म्हणत होतात की इथे पाय दाखवायला जागा देणार नाही म्हणून. होय, तू आम्हा दोघा बाप लेकामध्ये पडायचं नाही. मध्ये पडायला आलो. पण एक सांगू लक्ष ठेवा पाटील साहेब, अहो या विक्रमचा सुद्धा या वाड्यावर जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो त्याला मिळवून देणे हे मी माझे कर्तव्य समजतो.